पाकिस्तानच्या विरोधामध्ये सगळ्यात मोठा पुरावा हाती लागलाय। पाकिस्तानातील संशयित अतिरेकी मावळमधील पर्यटकाच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। पहलगाममधील हल्ल्यातील संशयित दहशतवादी पहिल्यांदाच कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। मावळचे पर्यटक श्रीजित रमेशन यांनी एनआयएला या संदर्भातली माहिती दिली आहे। हाच तो व्हिडिओ आहे ज्यामध्ये हे दोन संशयित अतिरेकी कैद झालेले आहेत। जो 4 जणांचा फोटो समोर आला होता त्यातले 2 अतिरेकी या व्हिडिओमध्ये देखील पाहायला मिळत आहेत। हे संशयित अतिरेकी आहेत ज्यांनी पहलगामच्या आधी 3 दिवस अगोदर रेकी केली होती। पहलगाम हल्ल्याच्या 3 दिवस अगोदरचा हा व्हिडिओ शूट करण्यात आलेला होता। त्यांच्या मुलाच्या गाण्याचं रेकॉर्डिंग करत असताना हे 2 संशयित अतिरेकी या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते। फोटोमधले हे 2 अतिरेकी या कॅमेऱ्यात देखील कैद झालेले दिसतात। हा पहिला व्हिडिओ अतिरेक्यांचा समोर आलाय। पाकिस्तान विरोधातला सगळ्यात मोठा पुरावा। पाकिस्तानातील संशयित अतिरेकी मावळमधील पर्यटकाच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद। एनआयए कडून व्हिडिओमधील संशयितांचा तपास सुरू आहे। 2 संशयित अतिरेक्यांनी हल्ल्याच्या काही दिवस आधी रेकी केल्याचा एनआयएला संशय आहे। व्हिडिओमधील एकाने झब्बा घातलेला आहे, मात्र उन्हाळ्याच्या दिवसात झब्बा घालत नसल्यानं हा संशय आणखी बळावलाय। अतिरेकी शस्त्र लपवण्यासाठी झब्बा घालत असतात। वहाँ जाने के बाद जो है मेरा जो छोटी बच्ची है 6 इयर्स ओल्ड, वो बच्ची का हम लोग ने ऐसी ही एक वीडियो जो है रील्स के लिए हम लोग शूट कर रहे थे। और शूट करने के बाद जो है हम लोग वापस गुलमर्ग और श्रीनगर वगैरह घूमने के बाद जो है हम लोग पुणे आ गए। पुणे आने के बाद जो है हमने जब सुना कि जो 22 तारीख को जो अटैक हो गया, उसके बाद जो सिक्योरिटी फोर्सेस थे उन्होंने जो है कुछ 4 टेररिस्ट का जो वीडियो है वो जो है टीवी में मीडिया में छोड़ने के बाद उसमें से 2 जो टेररिस्ट थे उनके फेसेस हमको एकदम ऐसा लगा कि हमने इनको कहीं ना कहीं देखा है। ये देखने के बाद मेरी वाइफ से मैंने जब बात किया, उसने भी बोला कि हाँ ये 2 जन को हमने कहीं ना कहीं देखा है। तो हम लोग ने जो है जितने हमारे पास वीडियोस थे, जितने फोटोज थे पहलगाम के, बेताब वैली के, पूरा हम लोग ने चेक करने के बाद जो है जैसा मैंने कहा मेरे बच्ची का जो हमने रील्स के लिए वीडियो शूट किया, उस वीडियो के अंदर जो है ये दोनों टेररिस्ट क्रॉस करते हुए दिखा है। अब उसके जितने फोटोज, उसके जो उनके बॉडी लैंग्वेज थे जो थे वो सारे देखने के बाद हमको 100% लगता है कि वही टेररिस्ट थे जो कि 18 तारीख को बेताब वैली में जो है उन लोग जो भी उनके अंजाम देने के लिए या वहाँ का जो एनवायरनमेंट स्टडी कर पाकिस्तान विरोधात मोठा खुलासा। पुण्यातल्या पर्यटकांना दिला एनआयएला सर्वात स्पष्ट व्हिडिओ। पर्यटक श्रीजित रमेशन यांच्या मोबाईलमध्ये 2 संशयित अतिरेकी कैद। पहलगाम पासून 7.5 किलोमीटरवर बेताब व्हॅलीमध्ये रमेशन कुटुंबीय गेलं होतं। श्रीजित मुलीचा व्हिडिओ काढत असताना संशयित अतिरेकी कॅमेरामध्ये टिपले गेले। मुलीच्या पाठीमागून दोन्ही संशयित अतिरेकी जात असताना कॅमेरामध्ये कैद झाले। पहलगाममध्ये हल्ला होण्याआधी बेताब व्हॅलीमध्ये काढण्यात आलेल्या व्हिडिओत संशयित अतिरेकी रेकॉर्ड झालेत। पहलगाममधील हल्ल्याच्या 4 दिवस आधी काढण्यात आलेल्या व्हिडिओत संशयित अतिरेकी रेकी करताना दिसले। तर पाकिस्तान विरोधामधला हा सगळ्यात मोठा पुरावा आहे। 2 संशयित अतिरेकी या व्हिडिओमध्ये कैद झालेले आहेत। मुलीचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना हे संशयित अतिरेकी देखील त्यामध्ये कैद झाले। जो एक फोटो समोर आला होता त्यामधले हे संशयित अतिरेकी। आणि आता बातमी येते पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भामधली। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताकडून पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू झालाय। पंतप्रधान मोदींनी यासाठी 13 जागतिक नेत्यांना फोन केला, तर 30हून जास्त देशांच्या राजदूतांशी अधिकाऱ्यांच्या बैठका सुद्धा घेण्यात आल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 13 जागतिक नेत्यांना फोन, 30हून जास्त देशांच्या राजदूतांशी अधिकाऱ्यांच्या बैठका। पाकिस्तानला एकटं पाडण्याची कोंडी सुरू। भारतानं पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करायला सुरुवात केली। हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्यासह 13 जागतिक नेत्यांना फोन केले। दिल्लीमधल्या परराष्ट्र मंत्रालयामध्ये
अनेक देशांच्या राजदूतांशी भारताच्या बैठका सुरू आहेत। आतापर्यंत 30हून जास्त देशांच्या राजदूतांशी बैठका संपन्न झाल्या आहेत। बैठकांमध्ये हल्ल्याबद्दलची माहिती सर्व देशांना भारताकडून दिली जात आहे। पाकिस्तानच्या हल्ल्याशी असणारे लिंकही इतर देशांना सांगितले जात आहेत। अतिरेकी पाकिस्तानातून आल्याचे पुरावे सुद्धा इतर देशांना भारत देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणाकुणाला फोन केले ते आपण पाहूया। आतापर्यंत मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानिश, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, जपानचे पंतप्रधान शिगोरू इशिबा, नेदरलँडचे पंतप्रधान डिक स्क्रूप, इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फत्ताह, जॉर्डनचे राजे अब्दुल्ला, मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलम, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली। पहलगाम हल्ल्यानंतर या राष्ट्रप्रमुखांशी मोदींनी फोनवरून चर्चा केली। पाकिस्तान विरोधामध्ये या देशांनी भारताला साथ देण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत। मोठं काही झाल्यास या देशांनी भारताबरोबर राहावं यासाठी भारताचे प्रयत्न। जागतिक स्तरावर पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी भारताची रणनीती सुरू आहे। परराष्ट्र मंत्रालयाबरोबर पंतप्रधान मोदी सुद्धा अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत संपर्कात आहेत। पाकिस्तान पीपल्स पार्टीचा प्रमुख बिलावल भुट्टो याचं चिथावणीखोर वक्तव्य समोर आलंय। एक तर आमचं पाणी नदीत वाहील किंवा त्यांचं रक्त असं म्हणत सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर बिलावल भुट्टोनं धमकी दिली आहे। पाणी बंद, बिथरलेल्या भुट्टोचा जळफळाट, भारताला दिली धमकी। हम आपके डट के मुकाबला करेंगे। भारताच्या कारवाईनं पाकच्या नेत्यांचा जळफळाट झालाय। इनके तमाम कोशिश पाकिस्तानी पीपल्स पार्टीचा अध्यक्ष बिलावल भुट्टो पोकळ धमक्यांवर उतरलाय। सिंधूत पाणी किंवा रक्त असं म्हणत भुट्टोनं वल्गना केल्यात। मोदी ने और उनकी हुकूमत ने ऐलान किया कि अब वो ये मुआहिदा नहीं मानते और मैं सखर में इसी सिंधु दरिया के साथ खड़े होके भारत को कहना चाहूंगा कि सिंधु हमारा है और सिंधु हमारा रहेगा। या इस दरिया से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा। भारत भले तादाद में पॉपुलेशन के हिसाब से उनका ज्यादा तादाद हो, लेकिन पाकिस्तान के अवाम बहादुर लोग हैं, गयूर लोग हैं। हम आपके डट के मुकाबला करेंगे, पाकिस्तान में आपका मुकाबला करेंगे। हमारा बॉर्डर्स पे हमारा अफवाज आपको मुंह तोड़ जवाब देंगे। पाण्यावरून रक्ताचे पाट वाहण्याची धमकी, पाकिस्तानचा एवढा जळफळाट कशासाठी? सिंधू पात्र हे पाकिस्तानसाठी लाईफलाईन म्हणून ओळखले जातं। भारतातून जाणाऱ्या पश्चिमी नद्यांमुळे पाकिस्तानला जवळपास 76% पाणी पुरवठा होतो। पाकिस्तानची 80% शेती सिंधूच्या पाण्यावर अवलंबून आहे। पाकिस्तानचं 90% कृषी उत्पन्न सिंधूच्याच पाण्यावर अवलंबून आहे। त्यामुळे पाणी थांबवण्याच्या इशाऱ्यानं पाकिस्तान बिथरलाय। पाकिस्तानी नेते पाण्यासाठी रक्ताच्या नद्या वाहण्याच्या धमक्या देत आहेत। सिंधू पाणी कराराला जगातला सर्वात उदार करार म्हटलं जातं। करारामुळे पाकिस्तानला भारतामधल्या 5 नद्यांचं जवळपास 76% पाणी मिळतं। भारत फक्त 24% पाणी वापरू शकतं। सिंधू करार 19 सप्टेंबर 1960 मध्ये अस्तित्वात आला। 1960 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयूब खान यांनी करारावर सह्या केल्या। उरी हल्ल्यानंतर 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी पाण्याबद्दल वक्तव्य केलं। पाणी आणि रक्त एकाच वेळी एकत्र वाहू शकत नाही असा इशारा मोदींनी दिला होता। आता पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं सिंधू करार स्थगित करून हे दाखवून दिलं। भारताच्या सिंधू पाणी करार स्थगितीच्या निर्णयानंतर पाकिस्तान पंतप्रधान शहबाज शरीफ बिथरल्याचं पाहायला मिळालं। पाकिस्तानचं पाणी कमी केल्यास प्रत्युत्तर देणार असं म्हणत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफनं धमकी दिली आहे।
Water is a vital national interest of Pakistan, our lifeline. Any attempt to stop, reduce, or divert the flow of water belonging to Pakistan under the Indus Waters Treaty would be responded to with full force and might. The recent tragedy in Pahalgam is yet another example of this perpetual blame game, which must come to a grinding halt. And now, continuing with its role as a responsible country, Pakistan is open to participate in any neutral, transparent, and credible investigation. उघडपणे धमकी देतात की आमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे. खायला पैसे नाही, कशाचा न्यूक्लिअर बॉम्ब सांगतात. खायला पैसे नाही, त्यांच्याकडे भुके मरून राहिले लोक. काय त्यांची अवस्था, न्यूक्लिअर बॉम्ब सांगून राहिले. तर पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि नौदल सज्ज झाली, तर बीएसएफ सुद्धा अलर्ट मोडवर आहे. या संदर्भाचे ॲक्शनचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले. नेहमी तयार आणि सदैव जागरूक असं म्हणत भारतीय लष्कराकडून व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. भारताच्या तयारीनं पाकिस्तान हादरला. लष्कर नौदल सज्ज, ॲक्शनचे व्हिडिओ ट्विट, बीएसएफ हाय अलर्टवर. लष्कर नौदलानं आज तयारीचे व्हिडिओ पोस्ट करत साफ इशारे दिलेत. नौदलानं युद्धनौकांचे फोटो ट्विट करून तयारीचे संकेत दिले. लष्करानं कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला. दहशतवादी कारवायांवर नजर ठेवण्यासाठी हेलिकॉप्टर ध्रुवची परवानगी. नेत्यांनीही स्पष्ट शब्दात इशारे दिले. जिस तरीके से आतंकवादियों ने जो पहलगाम में घटना की है, जिससे देश उद्वेलित है, और प्रधानमंत्री मोदी जी से आशा के साथ इसका भरपूर जवाब देने की आशा रखी है. अगर कोई सुरक्षा में सेंध लगाने का दुस्साहस करेगा तो उसके लिए जीरो टॉलरेंस की नीति के तहत उसको जिस भाषा में समझेगा उस भाषा में उसका जवाब देने के लिए आज ये नया भारत तैयार है. प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में ये नया भारत किसी को छेड़ता नहीं, लेकिन अगर किसी ने छेड़ा है तब उसको छोड़ेगा भी नहीं. रेवंत रेड्डींनी तर पाकिस्तानचे तुकडे करण्याचं आव्हान दिलंय. मोदी जी 1967 चीन ने अपने देश के ऊपर हमला किए तो इंदिरा जी ने मुंह तोड़ जवाब दिए. मोदी जी कदम उठाओ, जो मुंह तोड़ जवाब दो आतंकवादियों को. धन्यवाद मित्रों. पहलगाम हल्ल्यामधील दहशतवाद्यांना सैन्याने मोठा दणका दिलाय. कालपासून एकूण 5 दहशतवाद्यांची 7 घरं जमीनदोस्त करण्यात आली. पुलवामा, कुलगाम, त्राल, बिजबेहरा आणि शोपियान या भागामध्ये ही कारवाई करण्यात आली. संशयित दहशतवाद्यांना दणका, आतापर्यंत 5 घरं उद्ध्वस्त. मुरान, पुलवामा. पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी एहसान शेखचं पुलवामातील घर उद्ध्वस्त. मतलहामा, कुलगाम. दहशतवादी जाकीर अहमद गनीच्या घरावर कारवाई. 2023 पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय. छोटीपोरा, शोपियान. दहशतवादी शाहिद अहमदचं घर उद्ध्वस्त. त्राल, पुलवामा. दहशतवादी आसिफ शेखच्या घरावर कारवाई. 2018 पासून दहशतवादी संघटनांसोबत काम. अनंतनागमधील आदिल ठोकरचं घर बॉम्बने उडवलं. तर
एजन्सीनी 14 कट्टर दहशतवाद्यांची यादी जारी केली आहे। एप्रिल 2025 पासून सक्रिय असलेल्या 14 कट्टर दहशतवाद्यांची ही यादी आहे। केंद्र सरकारकडून 14 कट्टर दहशतवाद्यांची यादी। आदिल रहमान देंतू, लष्कर-ए-तोयबाचा सोपोर कमांडर, 2021 पासून सक्रिय असून तपास यंत्रणांच्या रडारवर। आसिफ अहमद शेख, जैश-ए-मोहम्मदचा अवंतीपुरा जिल्हा कमांडर, 2022 पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय। एहसान अहमद शेख, पुलवामामध्ये सक्रिय लष्कर दहशतवादी, 2023 पासून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी। हारिश नजीर, पुलवामातील सक्रिय लष्कर दहशतवादी, सुरक्षा दलांच्या रडारवर। आमिर नाझीर वाणी, पुलवामातील सक्रिय लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी। यावर अहमद भट्ट, पुलवामामध्ये सक्रिय जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी। आसिफ अहमद कंडे, शोपियामधील हिजबुल मुजाहिद्दीनचा सक्रिय दहशतवादी। नासिर अहमद वानी, शोपियामधील लष्कराचा सक्रिय दहशतवादी। तर टीआरएफ संघटना आता घाबरली आहे। पहलगाम हल्ल्यामधून टीआरएफनं हात मागे घेतलाय। पहलगाम हल्ल्यामध्ये कोणताही सहभाग नाही असं म्हणत टीआरएफ कडून पत्रक जारी करण्यात आले। टीआरएफनं पहलगाममधील घटनेत कोणत्याही प्रकारचा सहभाग असल्याचं स्पष्टपणे नाकारलंय। या घटनेमागे टीआरएफचा हात असल्याचा उल्लेख काश्मीरींच्या प्रतिकाराला बदनाम करण्यासाठी आयोजित मोहिमेचा भाग होता। पहलगाम हल्ल्यानंतर आमचं डिजिटल अकाउंट हॅक करून मजकूर पोस्ट करण्यात आला। या प्रकाराची आम्ही अंतर्गत चौकशी केली, त्यावेळी ही सायबर घुसखोरी असल्याचं लक्षात आलं। घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी आम्ही सखोल चौकशी करणार आहोत। आमचा जिहाद काश्मीरसाठी आहे, तिथल्या मातांसाठी आहे। अल्पकालीन व्हिसा असलेले एकूण 55 पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे। कोणत्या ठिकाणी किती नागरिक आहेत ते आपण पाहूया। तर 55 शॉर्ट टर्म व्हिसावर आलेल्यांना पुढच्या काही तासात भारतामधून जावं लागेल। तर 55 मध्ये ठाण्यामध्ये 19 पाकिस्तानी आहेत, नागपुरात 18, जळगावमध्ये 12, पुण्यामध्ये 3 जण व्हिसावर आले आहेत। मुंबईमध्ये 1, नवी मुंबईत 1 आणि रायगडमध्ये 1 जण आहे। जे लोक व्हिसा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांची सगळी माहिती ही राज्य सरकारकडे उपलब्ध आहे। त्यांचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे, त्यांना नोटिसेस दिलेल्या आहेत आणि त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे। ते सगळे परत जात आहेत। कोणी जर अवैधरित्या आला असेल तर त्यालाही शोधण्याची प्रक्रिया आपली निरंतर चालू असते। पण साधारणपणे ज्या प्रमाणात अवैध बांगलादेशी आपल्याला सापडतात त्या प्रमाणात अवैध पाकिस्तानी हे सापडत नाहीत। त्याच्यामुळे आता पहिला जोर व्हिसा घेऊन आलेले आहेत त्यांना सगळ्यांना 48 तासात बाहेर काढायचं आहे। त्याच्यावर पोलीस नीट काम करत आहेत। तर 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। बावनकुळे यांची मर्जी चालली तर ते मला 100 वर्ष मुख्यमंत्री ठेवतील अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे। तर बावनकुळेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शुभेच्छा देत हात जोडले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसांनी केला। देवेंद्र फडणवीसजी 2034 पर्यंत या महाराष्ट्रात मुख्यमंत्री राहतील, कारण तोपर्यंत विकसित महाराष्ट्र आपल्याला करायचा आहे। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये मुख्यमंत्री पदावर राहते तोपर्यंत विकसित महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही। त्यामुळं आता देवेंद्रजींनाच आपल्याला पुढे करायचं आहे। इकडे मोदीजी, दुसरीकडे देवेंद्रजी, हे डबल इंजिन सरकारच महाराष्ट्र बदल होऊ शकतं। 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील असं आज चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हटलेलं आहे। तुमची प्रतिक्रिया काय? बावनकुळे साहेबांच्या जर बस चालला तर ते 100 वर्ष मला ठेवतील, पण त्यांच्या त्याच्यावर 2080 पर्यंत राहू देत, आमच्या शुभेच्छा आहेत। पण त्यांच्या शुभेच्छा यातला फक्त मतितार्थ आपण समजून घ्या की या शुभेच्छा आहेत, माझ्या चांगल्या करताच्या शुभेच्छा आहेत। बाकी राजकारणामध्ये रोल बदलत असतात, ते बदललेही पाहिजेत। कोणी फार दीर्घकाळ राहत नाही, त्याच्यामुळे जेव्हा माझा रोल बदलायचा तेव्हा तो बदलेल।